नमस्कार मित्रांनो. ग्रामीण भागातून ते शहरापर्यंतच्या पडीक सरकारी आणि महसूल विभागाच्या जमिनीवर गवताची लागवड करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की पडीक सरकारी जमिनीवर मोठ्या प्रमाणावर नेपियर गवत आणि बांबूची लागवड करण्याचा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे ही जमीन स्थानिक महिला बचत गट, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि सुशिक्षित बेरोजगाराच्या संघटनांना 3 वर्षाच्या भाडेपट्ट्यावर दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील चाऱ्याच्या तुटवड्याच्या समस्येवर तोडगा काढून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सूचना केल्यानंतर महसूल मंत्रालयाच्या कार्यालयात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि मंत्रालयाच्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की राज्याच्या दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी चांगल्या प्रतीच्या चाऱ्याची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची आहे. उत्तम दर्जाचे दूध उपलब्ध व्हावे या प्राथमिक उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे आणि या धोरणामुळे राज्यातील कोणतीही शासकीय महसुली जमीन किंवा शेतपडीक जमीन ही पडीक राहणार नाही याची खात्री केली जाईल. या जमिनीचा वापर केवळ चारा आणि बांबू लागवडीसाठीच नव्हे तर रोपवाटिका, अपारंपरिक ऊर्जा स्रोत आणि सेंद्रिय खत उत्पादन यासारख्या पर्यावरणपूरक आणि रोजगार निर्मिती करणाऱ्या प्रकल्पासाठीही केला जाणार आहे. यासाठी राज्यातील अनेक सरकारी जमिनीचे तात्काळ मोजमाप करून त्यावर शासकीय मालमत्ता असल्याचे नमूद करणारा फलक लावण्याचे कडक आदेश जारी करण्यात आलेले आहेत. त्रिस्तरीय करार यंत्रणेद्वारे जमीन भाडेपट्ट्यावर देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ, गट विकास अधिकारी आणि संबंधित कार्यकारी यंत्रणा यांच्यात एक भक्कम त्रिपक्षीय करार केला जाणार आहे. महसूल विभागाच्या वतीने उपजिल्हाधिकारी या करारासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करतील. सरकारी जमिनीसोबतच शेतकरी आणि इतर जमीन मालकांना यापुढे त्यांच्या खाजगी जमीन विनाकारण पडीक किंवा नापीक ठेवता येणार नाहीत. त्यांना त्यांचा वापर योग्य शेती आणि चारा लागवडीसाठी करणे बंधनकारक असणार आहे. या योजनेची व्याप्ती केवळ ग्रामीण भागापुरती मर्यादित नसून ती शहरी आणि निमशहरी प्राधिकरण क्षेत्रामध्येही राबवली जाणार आहे. MMRDA, PMRDA, NMRDA, सिडको आणि इतर सर्व स्थानिक प्राधिकरणाच्या अखत्यारीतील महसूल विभागाची सर्व मोकळी आणि न वापरलेली जमीन जप्त करून या प्रकल्पासाठी वापरली जाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की या योजनेमुळे महिलांच्या बचत गटांना आणि बेरोजगारांना रोजगाराचा एक महत्त्वपूर्ण स्रोत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. पडीक जमिनीचे हे हरितकरण करून राज्याच्या कृषी आणि ग्रामीण विकासाला नवीन दिशा दिली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. धन्यवाद.